आज आपण आलोत महाड या ठिकाणचं जे असणारं करंजाडी या जिल्हा परिषद गटामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन हवं आहे. उमेदवारापेक्षा तुम्ही वेगळेपण काय दाखवता? 3 उमेदवारांपैकी वेगळेपण म्हणजे सर्वात बघायला गेलं तर सर्वात तरुण शहर. दुर्गम भाग आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आता नेटवर्क सुद्धा काही-काही ठिकाणी नाही. तरुणांना परत गावात आणण्यासाठी तुमची धावपळ. रोजगार मिळावा म्हणून आमची जी काही तयारी सुरू आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगारासाठी प्रत्येक गावामध्ये छोटे-छोटे का होईना पण लघु उद्योग आणणं हा आमचा उद्देश आहे. तुम्ही निवडून आला तर पहिल्या 5 गोष्टी कशावरती भर देणार? मी 100% निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर माझा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये, तो आहे तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत ते करणार. एक चांगलं हॉस्पिटल, भले ते प्रायव्हेट का असू नये, परंतु ते हॉस्पिटल माझं आणणं हा एक उद्देश आहे. या विभागामध्ये तरुणांना ज्या मुख्य समस्या आहेत, जे कनेक्शन किंवा नेटवर्क या ठिकाणी नाही. तो समजा तो जिओच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्या माध्यमातून या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध करून देणं हा एक विषय असेल. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खरं तर महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याच्यानंतर प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. खरं तर आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार 5 तारखेला होणारी निवडणूक ही 7 तारखेला होणार आहे आणि 7 तारखेला होणारा निकाल हा 9 तारखेला येणार आहे. त्यामुळे प्रचार करण्यासाठी देखील उमेदवारांना मुभा मिळाली आहे. आज आपण आलोत महाड या ठिकाणचं जे असणारं करंजाडी या जिल्हा परिषद गटामध्ये. खरं तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की चौरंगी लढत होत आहे. या ठिकाणी काँग्रेस, उभाटा, शिवसेना गट, शिंदे गट आणि त्याच्यानंतर भाजपा हे सगळे स्वबळावरती लढत आहेत. कुठल्याही पद्धतीची युती नाही. चौरंगी लढत होत असल्यामुळे ही लढत देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे उमेदवार, जिल्हा परिषद करंजाडी विभागाचे 57 उमेदवार सोमनाथ ओझरडे जे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, जनतेसमोर जात आहे, खरं निवडणुका आहेत, जनतेला सगळ्यात मोठी अपेक्षा आहे ते म्हणजे आम्हाला काय मिळेल आणि तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुमचा काय जाहीरनामा? खरं पाहायला गेलात तर 2022 नंतर आज 2026 म्हणजे साधारण 4 वर्षानंतर ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुका होत आहेत. राज्यामध्ये होत आहेत. या निवडणुका होणं अतिशय गरजेचं होतं. कारण की आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते या निवडणुकीची वाट पाहत होते. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जशी ग्रामपंचायत महत्त्वाची आहे, तशी जिल्हा परिषद पंचायत समिती महत्त्वाची आहे. परंतु ह्या निवडणुका होत नव्हत्या. त्या आता बऱ्याच वर्षानंतर आज होत आहेत. तर आम्हाला सर्व त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. कारण की लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून जातो, तेव्हा जनतेचे प्रश्न मार्गी लागत असतात. आता खऱ्या अर्थाने जनतेला काय पाहिजे, तर जनतेला या मतदारसंघामध्ये परिवर्तन हवं आहे. कारण की अनेक वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये एकाच पक्षाचा व्यक्ती निवडून गेलेला आहे आणि सगळ्यांची अपेक्षा आहे की त्याच्या माध्यमातून कुठलीच विकास कामं झालेली नाही आहेत. गावागावामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत, त्यामागे लागलेल्या नाही आहेत. तर ते परिवर्तन होणं गरजेचं आहे. तर माझ्यासारखा एक युवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो. हे महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून हे निवडणूक लढवतात, पण चुरस आहे यांच्या समोर देखील. 3 उमेदवारापेक्षा तुम्ही वेगळेपण काय दाखवता? 3 उमेदवारांपैकी वेगळेपण म्हणजे सर्वात जर बघायला गेलात तर सर्वात तरुण चेहरा. तुम्ही जर पाहिलात तिघांकडे तर तुम्हाला ते समजून येईल आणि तरुण चेहरा असल्यामुळे तरुणांचा जो काही वर्ग आहे, तो आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की काहीतरी जर परिवर्तन झालं, तर आमच्या तरुणांच्या ज्या समस्या आहेत, मग त्या MIDCमधील रोजगार असेल, ह्या विभागातील रस्त्याचे जे काही प्रश्न आहेत ते असतील किंवा ह्या जो दुर्गम भाग आहे, ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आता नेटवर्कसुद्धा काही-काही ठिकाणी नाही आहे. तर अशा बऱ्याचशा समस्या आहेत, ज्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही लोकांच्या समोर जातोय. महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एक येतोय की सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणं हेच एका उमेदवाराचं काम असतं आणि जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा परिसर हा दुर्गम आहे. खरं बघायला गेलं तर आपण पाहतोय की या ठिकाणी शैक्षणिक सुविधा, पाण्याच्या सुविधा, रस्त्यांच्या सुविधा आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे रोजगार निर्मिती. काय सांगाल, रोजगारासाठी बराचसा लोंढा या ठिकाणावरून मुंबईकडे वळतानाचं चित्र आहे. गावागावामध्ये तरुण वर्ग कमी होतोय. तर तरुणांना परत गावात आणण्यासाठी तुमची काय उपाय? तसं पाहायला गेलं तर आमच्या करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेकशे तरुण हे स्वतः रोजगाराच्या निमित्तानं मुंबई, पुणे, काही सुरत, बडोदा, गुजरात ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. परंतु ते सगळी लोकं पुन्हा ह्या ठिकाणी आणणं हा आमचा ध्येय आहेच. परंतु ह्या ठिकाणाहून पुन्हा जे जनरेशन तयार होत आहे, ते मुंबईत जाऊ नये आणि ते ह्या ठिकाणी रोजगार मिळावा म्हणून आमची जी काही तयारी सुरू आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगारासाठी प्रत्येक गावामध्ये छोटे-छोटे का होईना पण लघु उद्योग आणणं हा आमचा उद्देश आहे. तसं पाहायला गेलं तर
या विभागाचा जर परिवर्तन करायचं असेल तर एखादा छोटा कारखाना जर या मतदारसंघात आला, मग तो इंजिनिअरिंगचा असेल किंवा अजून कुठल्या ह्याच्यातनं असेल, तर तो आणणं आमचा हा उद्देश या ठिकाणी तरुणांसाठी असणार आहे. खरं तर आज आपण पाहतोय की सोमनाथ ओझरडे यांचं कोरोनामध्ये अतिशय चांगलं काम होतं, जेणेकरून जनता त्यांना खरोखरच म्हणजे राजकारणामध्ये समाजकारण असावं असं बाळासाहेब ठाकरेंनी देखील सांगितलं होतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी समाजकारण हे याला महत्त्व दिलं जातं. काय सांगाल सगळ्यात मोठा मुद्दा एक येतो की तुम्ही निवडून आलात तर पहिल्या 5 गोष्टी कशावरती भर देणार? मी 100% निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर माझा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये, तो आहे तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत ते करणार. एक चांगलं हॉस्पिटल, भले ते प्रायव्हेट का असू नये, परंतु ते हॉस्पिटल माझं आणणं हा एक उद्देश आहे. या विभागामध्ये तरुणांना अ, ज्या मुख्य समस्या आहेत, जे कनेक्शन किंवा नेटवर्क, तो नेटवर्क या ठिकाणी नाही. तो समजा तो जिओच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्या माध्यमातून या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध करून देणं हा एक विषय असेल. त्यानंतर अंतर्गत गावं, जे काही समजा अंतर्गत रस्ते आहेत गावागावामध्ये, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. जलजीवन मिशन ही योजना फक्त कागदावरती राहिलेली आहे. जर पाहायला गेलं तर गावागावात रस्ते खोदून लाईनी टाकून झाल्या, पण त्या पाईपलाईनीच्या आतमध्ये पाणीच नाहीये. कारण की जर का पाईपलाईन टाकली तर टाकी बांधली नाही, टाकी बांधली तर पाईपलाईन बांधली नाही. अशा अनेकशा समस्या आहेत ज्या सोडवणं गरजेचं आहे. 22 पासून ते आत्तापर्यंत लोकप्रतिनिधी नव्हते. परंतु ज्यांची राज्यात सत्ता होती त्यांचीच लोकं होती. मग त्यामुळं ह्या लोकांना कामं करण्यासाठी भरपूर वेळ होता. परंतु ह्या लोकांनी काही केलेलं नाहीये. निवडणुका उशिरा झाल्यामुळे विकास कामं देखील काही ठिकाणी ठप्प झाली आहेत. त्याच्यामुळे विकास कामांना गती देणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर इथलं प्रामुख्यानं जो रोजगार निर्मितीचा पायंडा आहे तो म्हणजे शेती. शेतीकडे सगळ्यात जास्त लक्ष इथल्या लोकांचं आहे. त्याच्यावरती उत्पादनाचं त्यांचं साधन निर्मिती आहे. शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना ठरवल्यात? मी एका ग्रामपंचायत शिरगावचा विद्यमान सरपंच आहे. मी गेली 8 वर्ष त्या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. मी ज्या दिवशी सरपंच झालो, ज्या 2017ला, तेव्हापासून मी शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटप करतोय. माझ्या ग्रामपंचायतीमध्ये केलंच केलं, परंतु मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना आपण पाहायला गेलात तर बियाणं आणण्यासाठी किंवा ते आणण्यासाठी लोकांना इथून एक 20 किलोमीटर लांब लांब जावं लागतं महाडसारख्या शहरामध्ये आमच्या. आणि तिथे गेल्यानंतर ते बियाणं घेण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो. आम्ही काय केलं, की ते बियाणं त्यांना बांधावरती कसं मिळेल आणि कमीमध्ये, अल्प दरामध्ये कसं मिळेल यासाठी प्रयत्न केला. आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला शुभेच्छा सुद्धा आल्या, की अशा प्रकारे उपक्रम कोणी राबवला नव्हता. जर का त्यांना ₹100 ची वस्तू असेल, तर आम्ही ती त्यांना बियाणाचं हे असेल, तर आम्ही त्यांना ते ₹60 किंवा ₹65 मध्ये द्यायचो आणि वरचे ₹35 आम्ही इतर कुठल्यातरी माध्यमातून उभं करून द्यायचो. आणि त्या उत्पन्न जर का आपण पाहिलं, त्या मतदारसंघात प्रामुख्याने शेती हा भातशेतीचा संपूर्ण मतदारसंघामध्ये पीक घेतलं जातं. असे अनेक आमचे 2-4 गाव आहेत. उदाहरणार्थ आमचं शिरवली, शिरसवणी ह्या ठिकाणी डोंगरला लागून काही लोकांनी आता बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करण्याचं हे केलंय. मग ती फुलांची असेल किंवा भाजीपाला असेल, अशा अनेकशा गोष्टी करायचा प्रयत्न करतायत. यशस्वी होत आहे कारण की ते होऊ शकतं. तर आमचं असंही चाललंय भविष्यामध्ये, की तरुणांना शेतीमध्ये गटशेती कशी करता येईल, यासाठी आम्ही एक चांगलं मार्गदर्शन त्यांच्यासाठी घेऊ शकतो. अगदी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे या ठिकाणचा. भात शेतीवरती या ठिकाणी सगळ्यात जास्त भर दिला जातो. त्याचबरोबर फुलशेती आणि इतर शेतीसाठी देखील या उमेदवाराचं असं म्हणणं आहे, की आम्ही निवडून आलो तर हे नक्की करेल. पण मुद्दा येतो एकच, तो म्हणजे शिक्षण. शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण योग्य शिक्षण मिळालं तर या ठिकाणची घडणारी पिढी ही पुढचं भविष्य ठरू शकते. काय सांगाल शिक्षण क्षेत्रासाठी? कारण आता आम्ही या परिसरात पाहतोय काही इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत. मराठी शाळा बंद पडण्याच्या मागे आहेत. खरं तर आपण पाहतो की जिल्हा परिषद शाळा बऱ्याच ठिकाणी बंद पडतायत. महापालिकेच्या शाळा बंद पडतायत. तुम्ही ठाकरे गटाकडून आहात. खरं तर मराठी मुद्द्यावरती जोर देणारा शिवसेना पक्ष ठाकरे आहे. तर तुम्हाला काय वाटतं मराठी शाळाबद्दल काय? तर मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे. माझे वडील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते आणि मुख्याध्यापक रिटायर्ड झालेले आहेत. माझे दोन्ही मुलं, एक 5वी एक 7वी हे दोघंही आजही जिल्हा परिषद शाळेतच शिकतायत शिरगावमध्ये. जिल्हा परिषद शाळेत टिकल्या पाहिजेत म्हणून जर ह्या मतदारसंघात कोणी आवाज उठवला असेल, तो मी एकट्याने उठवलाय. माझ्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे, की मी कुठल्याही शाळेमध्ये मुलांना शिकवू शकतो. महाडमध्ये सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा. परंतु जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून माझ्या दोन्ही मुलांना शाळेमध्ये टाकलं आणि ती शाळा टिकावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. परंतु शासनाचं धोरण इतकं विचित्र आलेलं आहे, की मराठी शाळा ह्या बंदच पडल्या पाहिजेत आणि कुठून तरी शिक्षणाचा जो बाजार चाललाय, तो एक प्रकारे शासन त्यांना सपोर्ट करतंय असं आम्हाला दिसतंय. जिल्हा परिषद शाळा टिकाव्या,
गरिबांची मुलं आज जर का ह्या विभागात बघायला गेलात तर 500, 1000 एवढे रुपये दिवसाला कमावणारे लोक नाही आहेत. ₹200, ₹250 भारी भारी ₹300 कमावणारी ह्या विभागातले लोक आहेत. त्यांचे विद्यार्थी शिकणार कुठे? जर जिल्हा शाळा बंद झाल्या तर. तर आमचा सर्वात मोठा प्रयत्न राहणार की सी-एस-आर फंडातून, मोठमोठ्या सी-एस-आर फंडातून माझे काही उद्योगपतींची ओळखी आहेत, काही लोकांशी ओळखी आहेत. त्यातून सी-एस-आर फंडातून शाळा मोठ्या करणं, त्यासोबत त्यामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं, हे एका जिल्हा परिषद शाळेमध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषदचा उमेदवार असतो. माझ्यासमोर असलेले जे विरोधक आहेत, त्यांनी मला नाही वाटत कधी जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले असतील आणि किंवा त्यांचे विद्यार्थी किंवा त्यांची मुलं त्या शाळेत शिकले असतील. आपण पाहतो की खरोखरच हा मुद्दा एक भावणारा मुद्दा आहे. जनतेसाठी देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सुरुवात आपल्यापासून केली तर जनतेला आपण मार्गदर्शन करू शकतो. आज जे ओझरडे आहेत, सोमनाथ ओझरडेजी यांची मुलं देखील आजही जिल्हा परिषद शाळेत शिकतात. ही खरंच गौरवाची बाब आहे. बघायला गेलं तर या ठिकाणचं वातावरण पाहायला गेलं, या ठिकाणी चौरंगी लढत होत असेल तरी जनता एका पक्षाला कंटाळली आहे हे आम्हाला देखील दिसलं आहे. त्यामुळे एका पक्षाची चालती हे जास्त वेळ चालत नाही हे आपण नेहमीच पाहत असतो. त्यामुळं ओझरडे यांना बहुमतानं निवडून यावं म्हणून जनता देखील त्यांना सपोर्ट करत आहे. आणि खरं तर तुम्ही या ठिकाणी एक वेळा खूप पूर आला होता आणि पूरग्रस्तांना तुम्ही मदत केली होती. आजही तुम्ही सरपंच म्हणून गावाचे सगळे प्रश्न हे करताय. खरं बघायला गेलं तर ह्या एवढा मोठा जिल्हा परिषदचा गट आहे. प्रचाराला तुम्हाला 2 दिवस वेळ मिळाला आणखीन. काय सांगाल? खरं तर मगाशी आम्ही प्रचाराला सुरुवात केली. काल करणार होतो, परंतु काल अचानक जी काही दुःखद घटना घडली, ते खूप मोठं संकट होतं. जरी आम्ही विरोधी पक्षात असलो, तरी दादांचं काम आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आणि अशा व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आम्हाला खूप धक्का बसला आणि वेदनादायक परिस्थिती होती. त्यामुळे काल आम्ही तो प्रचार थांबवला आणि काल पूर्ण दिवसभर प्रचार केला नाही. आज या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली, की खरोखर आपल्याला काही ना काहीतरी करायचंय. तर आमचा प्रयत्न आहे, की काय करता येईल ह्या गोष्टीमध्ये. कोरोना काळामध्ये जेव्हा 2020 मध्ये कोरोना काळाची परिस्थिती सुरू झाली, तेव्हा रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही साधारण 40 ते 45 लाखाचं साहित्य ह्या ठिकाणी उपलब्ध करून आणलं आणि ते प्रत्येक मतदारसंघातल्या घराघरात वाटलं. बरं असं नाही केलं, की हा माझा मतदारसंघ आहे, मी ह्या मतदारसंघातच वाटेल. मी महाड तालुक्यातल्या 142 ग्रामपंचायती, महाड आणि पोलादपूर मिळून अशा 142 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही त्याचं धान्य वाटप केलं. कोरोना काळामध्ये सिच्युएशन एवढी वाईट होती, की गावागावामध्ये मुंबईकरांना घेऊ नये अशा प्रकारचं वातावरण होतं. त्यावेळी मी त्या गावचा सरपंच होतो. त्यावेळी उद्धव साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, की आपलं कुटुंब आपली जबाबदारी. या माध्यमातून आम्ही जे कुटुंब सांभाळले, त्यातून प्रत्येक विभागामध्ये, गावागावामध्ये आम्ही कोरोना काळात काम केलेलं आहे. आणि आजचा हा आमचा जनसंपर्क नाहीये. गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही लोकांमध्ये काम करतोय आणि आम्हाला खात्री आहे, की कोरोनाच्या काळानंतर जेव्हा ही परिस्थिती बदलली, तेव्हा लोकांना जाणवलं, की कोण आपलं आहे आणि कोण वाईट दुसरं आहे म्हणून. अगदी आपण पाहतोय की महत्त्वाचा मुद्दा समाजकारण जे आपण पहिलं सांगितलं होतं. समाजामध्ये समाजकारण करणारा कार्यकर्ता याला नेहमीच जागा असते. कारण समाजाला देखील तेच महत्त्वाचं असतं, की माझ्या हाकेला धावून येणारा लोकप्रतिनिधी असावा. आणि आज आपण पाहतोय की आजच्या ह्या मुलाखतीमध्ये सोमनाथजी ओझरडे यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणचं समाजकार्य त्यांचं त्यांच्या मुभा सोडून, त्यांचा एरिया सोडून त्यांनी कोरोनामध्ये हो अथवा पूर आल्यानंतर हो, या ठिकाणी समाजासमोर ते गेले. आजही मराठी शाळा चालू ठेवाव्यात, मराठी शाळा चालू राहाव्या, मराठीचं जोपन आणि जतन व्हावं यासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये जनता नक्की कोणाला कौल देते हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन देवाशीषसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.